त्याच्याशिवाय दीपावलीच्या शुभेच्छा. हो नमस्कार नमस्कार सर. शुभ दीपावली. यस काय म्हणते दिवाळी काय म्हणते? गडबड आहे. काय कशी काय दिवाळी कशी काय? हो चांगली चांगली दिवाळी चांगली आहे. वाटलं होतं सुरुवातीला थोडंसं मालाचे भाव वगैरे पडल्यामुळे थोडा फरक पडेल, पण असं काय नाही. दिवाळी एक सण आहे चांगला आणि तो चांगल्या प्रकारे पार होतोच आहे. काय म्हणतो काय घ्यायचं आज? काय घ्यायचं साड्या? आपल्याला काय आपली दिवाळी नाही, पहिली बायांची दिवाळी. या आतमध्ये आतमध्ये. हो एकंदर मी पाहिलं की मी आता सुकांतीमध्ये बोललोय, कीर्तीमध्ये गेलो होतो, तिकडे बोललेलो आहे आणि आमच्याकडनं एक नवीन उपक्रम राबवला गेला आहे. कापड व्यावसायिक असतील, भांड्याचे व्यावसायिक असतील, हॉटेल व्यावसायिक असतील, सराफ व्यावसायिक असतील, पण त्यात कापड व्यावसायिक सगळ्यात जास्त आहे. आणि तुम्ही येऊन एक लकी ड्रॉचं काही कुपन चालू केलं. एक स्पर्धा असताना नक्की काय ते सगळ्यांनी सांगितलं की निखळ स्पर्धा आहे, सगळं काही आहे, नक्की काय स्पर्धा ती राहणारच. स्पर्धा कधी कमी नाही होणार, अजून दुकान वाढतील, स्पर्धा अजून वाढेल. पण हे जे आपण कुठेतरी संघ गेला पाहिजे. दुकानदार आपण जी मंडळी आहेत ना, ही एकमेकांमध्ये भांडण्यात काही अर्थ नाही. स्पर्धा ही वेगळी आणि हे जे स्कीम लावली आहे ही गोष्ट वेगळी आहे. स्कीमचा अर्थ असा आहे की प्रत्येक गिरायकाला फायदा व्हावा. असं दुकानदाराचा फायदा होण्यापेक्षा गिरायकाचा फायदा होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि गिरायकाला फायदा झाला तर ऑटोमॅटिक दुकानदाराला फायदा होणारच आहे. 1000 रुपयाच्या खरेदीवर लावले, कोणी 500वर लावले, कोणी 800वर लावले. कुपन सिस्टीम केलेली आहे. त्या कुपन सिस्टीमचं नंतर लकी ड्रॉमध्ये रूपांतर होणार आणि लकी ड्रॉ नंतर ते एखाद्या म्हणजे 500 लोकांना फायदा भेटला पाहिजे ज्यांनी रविवार पेठेमध्ये खरेदी केली त्यांच्याकरता. तर त्यांच्याकरता हा उपक्रम आम्ही राबवला आहे आणि त्याकरता थोडंसं कॅम्पेन वगैरे चाललंय आमचं. आणि काही ज्या ज्या दुकानांना आहे ऑफर ती सगळ्यांना आम्ही ही सांगितलेली आहेच आणि गिरायकांना पण सांगतोय प्रत्येक कस्टमर. बऱ्याच वेळा असं होतं, मी कीर्तीमध्ये पण विचारलं की ज्यावेळेस एखादी ऑफर लावली जाते त्यावेळेस किमतीमध्ये काही तफावत केली जाते आणि ग्राहकांची काही फसवणूक होते का, असं बऱ्याच जणांचा संबंध एक असतं डोक्यामध्ये. काय नक्की काय सर लक्षात घ्या. आता तुम्हाला तर माहिती आहे आपलं दुकान आणि कस्टमरला माहिती आपलं दुकान हे जुनं आहे. कीर्ती झालं, सुकांती झालं, आमचं रामचंद झालं. हे रामचंद हे जे दुकान आहे ना याला झाले आता 70 वर्ष पूर्ण झाले. आमच्या वाडवडिलांनी जी परंपरा चालू केलेली आहे, जी सगळ्यांनी चालू केली आहे, कीर्तीवाले झाला किंवा आम्ही झाले किंवा जे पण आहेत सुकांतीवाले, या सगळ्यांनी जी परंपरा राबवली आहे, संगम झाले, हे जे आपले जे व्यापारी मित्र आहेत यांनी ही जी परंपरा राबवली. या नमस्कार या सगळे हात. जगदीश यांना बघ काय घ्यायचं, लक्ष दे बळा गेले का. तर ह्यांची जी परंपरा जी राबवलेली आहे आम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये 1 रुपया पण वाढलेला नाही. स्कीम करण्यासाठी स्कीम करून गिरायकांचे पैसे घेऊन गिरायकांना स्कीम द्यायची हा भाग नाही. याच्या पाठीमागे जे आपले रेट आहेत ते रेट तेच आहेत. ते आपण जे रेट जे लावलेत ना हे पहिलेच लावले आणि स्कीम नंतर सुरू केली. मग रेट बदलायचा तर काय भाव मध्ये येतच नाही, हे लक्षात घ्या प्रामुख्याने. दिवाळी निमित्त आपले कस्टमर अनेक वर्षापासूनचे तसेच आहेत. या सगळ्या ग्राहकांना आपण काय सांगाल? गिरायकांना माझं एकच म्हणणं आहे की भरघोस चांगल्या प्रकारे खरेदी करा. रविवार पेठेतून खरेदी करा आणि ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा ऑफलाईन खरेदीला जास्त महत्त्व द्या. आणि ती खरेदी करत असताना आपलाच आजूबाजूचे मित्र, आजूबाजूचे दुकानदार हे मग चांगल्यापैकी त्यांना बी धंदा होईल आणि तो पैसा मग आपल्या ह्याच्यामध्ये खेळत राहील जुन्नर शहरामध्ये. आणि त्या हिशोबाने आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे बऱ्यापैकी. एवढंच माझं म्हणणं आहे. आपल्या असंख्य ग्राहकांना काय शुभेच्छा द्या दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मी एवढंच म्हणेल, भरभरून खरेदी करा आणि भरभरून कुपन बक्षिसं तुम्ही जिंका. हे आम्ही तुमच्याकरता सगळं करतो आहे आणि या गोष्टीवर तुम्ही विशेष लक्ष द्या. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न, रविवार पेठेतली बाजारपेठ ही खरं तर फार जुनी बाजारपेठ आहे. म्हणजे सदा बाजारपेठ म्हणजे त्या नावाचं सदा बाजारच नाव आणि रविवार पेठ या 2 बाजारपेठा प्रचंड जुन्या बाजारपेठा आहेत. आणि आता मात्र मार्केट बऱ्यापैकी स्टँडच्या बाजूला चाललेलं आहे. तर हेही मार्केट टिकणं गरजेचं आहे शहराच्या दृष्टीनं आणि एकंदरीत व्यवसाय दृष्टीनं. तर काय सांगाल? बरोबर सर, इथं जागा मोठी आहे. कस्टमरला पाहण्यासाठी असंख्य व्हरायटी आहे. त्यांना व्हरायटी पाहण्यासाठी मुबलक जागा आहे. बसायला व्यवस्थित जागा आहे. तिथं कसं होतं तिथं थोडी जागेअभावी थोडा फरक पडतो. इथं खाली आले की तुम्हाला मोठी मोठी दुकानं आणि चांगली सर्व्हिस पण द्यायचा प्रयत्न आमचा आहे याच्यामध्ये. रविवार पेठेतील हे जे आपण व्यापारी आहात या व्यापाऱ्यांनी खरं तर हा उपक्रम राबवला, याच्या मागचं काही विशेष कारण आहे का? कारण सर असं आहे की आजकाल पहा प्रत्येकांकडे गाड्या आहेत. प्रत्येक जण पाहिजे तिकडे जाऊ शकतो, जुन्नरच्या बाहेर पण जाऊ शकतो. आणि आमचं म्हणणं असंच आहे की आम्ही हे कापड व्यापारी जे रविवार पेठचे व्यापारी आम्ही एकत्र आलोय याचा एकच भाग आहे की जुन्नरमध्ये हा धंदा कसा वाढेल, जुन्नरमध्ये गिराईक कसं जास्तीत जास्त आपल्याला आकर्षित करता येईल. रविवार पेठेच्या हिशोबाच्या माध्यमाने आम्ही हे सगळं व्यापारी एकत्र येऊन हा सर आम्ही प्रयत्न करतोय की हा फायदा जुन्नरलाच झाला पाहिजे.
या हिशोबाने आमचं म्हणणं आहे सर. आणि सर दुसरी गोष्ट अशी, आता तुम्हाला तर माहिती आहे ही बाजारपेठ आपली जुनी बाजारपेठ आहे आणि आपल्या शहराचं मध्यवर्ती एक ठिकाण पण आहे. तर ही बाजारपेठ आणि ही ठिकाण टिकलं पाहिजे या हिशोबाने या प्रयत्नांमुळे आम्ही ही सगळं योजना राबवली आहे सर. तुम्हाला देखील दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा वार्ताविषू परिवाराकडून. थँक्यू सर. तुम्हाला सर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या सर्व ग्राहकांना, जुन्नर शहरवासियांना सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप आणि हार्दिक शुभेच्छा सर.